लग्न झाल्यापासून फक्त 2 आठवडेच झाले होते. नेहा आपल्या नव्या घरात रुळून बसण्याचा प्रयत्न करत होती. सासरे-सासूबाई तिला प्रेमाने वागवत होते, पण तिच्या सास्यांचं वर्तन कधी-कधी विचित्र वाटत असे. ते फारसे बोलत नसत, पण जेव्हा बोलत, त्यांच्या डोळ्यांमध्ये काहीतरी गूढ दडलेलं असल्याचा भास व्हायचा. एक संध्याकाळ, जेव्हा नेहाचा नवरा ऑफिसमुळे उशिरा आला होता आणि सासूबाई मंदिरात गेल्या होत्या, तेव्हा घरात फक्त नेहा आणि सासरेबुवा होते. नेहा स्वयंपाकघरात जेवणाची तयारी करत होती, तेव्हा सास्यांनी तिला हाक मारली. नेहा, माझ्या खोलीत येऊ शकशील का? मी तुझ्यासाठी गाजराचा रस काढला आहे. नेहा आश्चर्याने त्यांच्याकडे पाहिले. सास्यांनी तिच्यासाठी कधीही रस काढला नव्हता. पण तिने विचार केला, कदाचित ते तिच्या आरोग्याचा विचार करत असतील. ती त्यांच्या खोलीकडे चालली. खोलीत प्रवेश करताच तिला वाटलं की हवेत काहीतरी विचित्र वास येतोय. खोलीतील दिवे मंद होते आणि सास्यांच्या खुर्चीजवळ एक ग्लास गाजराचा रस ठेवला होता. हे घे, हे तुझ्यासाठी आहे, ते हसत म्हणाले. नेहाने ग्लास उचलला, पण तिचे हात थरथरले. रसाचा रंग थोडा गडद दिसत होता. तिने एक घोट घेतला आणि तेवढ्यात तिच्या नजरा खोलीच्या कोपऱ्यात ठेवलेल्या एका बॉक्सवर पडल्या, ज्यावर लिहिले होते, प्रयोग क्र. 17. हे काय आहे, बाबा? नेहा भीतीने विचारले. सास्यांचे हस्तन चेहऱ्यावरचं हस्तन अदृश्य झालं. त्यांच्या डोळ्यात एक विचित्र चमक दिसू लागली. तुला कळेल, मुली. खरं तर, मी तुझ्यावर एक प्रयोग करतो आहे. नेहाचं डोकं भोवू लागलं. तिला वाटलं की खोली फिरत आहे. ती ओरडायची, पण तिचा आवाज बंद पडला. शेवटच्या क्षणी तिने सास्यांकडे पाहिलं. ते एक सिरिंज घेऊन उभे होते. नेहाचे डोळे उघडले तेव्हा ती एका अज्ञात खोलीत होती. तिचे हातपाय बांधलेले होते. समोर एका मोठ्या स्क्रीनवर तिच्या लग्नाच्या फोटो दिसत होत्या. सासरेबुवा तेथे उभे होते, पण आता त्यांच्या चेहऱ्यावर कोणतेही भाव नव्हते. तुझं रक्त खूप खास आहे, ते म्हणाले. मी वर्षांपासून अशा दात्याच्या शोधात होतो. नेहाला कळलं, ती कोणत्या तरी भयानक वैज्ञानिक प्रयोगाचा भाग बनवली गेली होती. पण का? तिच्या सास्याचं प्रेम केवळ एक ढोंग होतं का? तेवढ्यात दार उघडलं आणि नेहाचा नवरा, राहुल, आत आला. पण त्याच्या डोळ्यात ओळख नव्हती. तो सास्यांच्या बाजूला जाऊन उभा राहिला. आपण सुरुवात करू शकतो, बाबा, राहुल म्हणाला. नेहाचा धक्का बसला. तिचा नवराही या साजिशेत सामील होता का? नंतर कळलं की सासरेबुवा एक माजी वैज्ञानिक होते, जे अमृतत्व शोधत होते. त्यांचा असा विश्वास होता की काही विशिष्ट लोकांच्या रक्तात एक असे घटक असतात जे वृद्धापकाळाची प्रक्रिया थांबवू शकतात. आणि नेहाचं रक्त त्यांच्या प्रयोगासाठी योग्य होतं. पण नेहा हार मानणारी नव्हती. तिने चतुराईने खिडकी फोडली आणि पळून गेली. गावक्यांनी तिला मदत केली आणि पोलिसांनी सास्यांची गुप्त प्रयोगशाळा बंद केली. आता नेहा एका नव्या शहरात राहते, पण ती कधीही गाजराचा रस पित नाही.